ऑपरेशन टायगर यशस्वी. संध्याकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे जारी होणार, सूत्रांची माहिती. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. उद्धव ठाकरेंचं मन मोठं, परत येईल त्यांचं स्वागत. आदित्य ठाकरेंची बंडखोरांना साथ, पक्षाविरोधात जाणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम. विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता. बेस्ट कर्मचारी संपाचा आज तिसरा दिवस. संपकऱ्यांवर मेस्मा लागू करण्याबाबत नोटीस. नीटची आज फेरपरीक्षा. परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त. तब्बल 2 लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही. नीट परीक्षार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. तीन दिवसात मुंबईत होणार मान्सूनचं आगमन. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याची हवामान विभागाची माहिती. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन. राज्यासह देशात योगा दिनाचा उत्साह. कोलकातामध्ये पंतप्रधान मोदींकडून योगासनांची प्रात्यक्षिकं. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी तेजू काटवटे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. बुलेटिनला सुरुवात करूयात. ऑपरेशन टायगर बाबत मोठी बातमी समोर येते. आज संध्याकाळपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे अधिकृत पुरावे जारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर पुरावे समोर आल्यानंतर संबंधित बंडखोर खासदार पुढील 2 ते 3 दिवसात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. यामुळे बलाबलाच्या नव्या समीकरणांमुळे संसदेतील राजकीय समीकरणांवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात मोठी बातमी आपण बघतोय. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात याचे आता पुरावे सादर होणार आहेत. न्यूज 18 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आज पुरावे रिलीज होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत या गटाबाबतचे पुरावे सादर होणार आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई, कैलास पाटलांनी मध्यरात्री 1 वाजता ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे. निंबाळकरांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती मिळते. पण पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ही भेट झाल्याचं समजतंय. सरदेसाई आणि पाटलांनी निंबाळकरांची भेट घेतलेली आहे. निंबाळकरांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट घेतल्याचं समजतंय. तर प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर उबाटाच्या 2 आमदारांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे. काय अधिकची अपडेट आहे अभिजित? तेजस्विनी, ऑपरेशन टायगर मध्ये 2 महत्वाच्या घडामोडी काल खरं तर घडल्या आहेत. एक म्हणजे ठाकरे गटाचे जे 2 आमदार आहेत, वरुण सरदेसाई आणि ओमराजे निंबाळकरांचे जवळचे मित्र, त्यांचे निकटवर्तीय जे मानले जातात ते कैलास पाटील, या दोन्ही आमदारांनी काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्यांच्या पुण्यातल्या बाणेरमधलं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी मध्यरात्री दोघांनी भेट घेतली आहे. पवनराजे निंबाळकर म्हणजे जे ओमराजे निंबाळकर यांचे वडील आहेत, त्यांच्या हत्येचा काल निकाल आणि जवळपास 9 आरोपी, यातून 9 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मित्र म्हणून आम्ही भेट घेतल्याचं दोन्ही आमदारांनी काल रात्री माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. पण तेजस्विनी, मी त्याच पुण्यातल्या बाणेरमधल्या
ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहे. खरं तर जी माझी राजकीय भूमिका आहे ती मी माझ्या मतदारसंघात म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जाऊन माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेल असे ओमराजे निंबाळकर गेल्या 4 दिवसांपासून सांगतायत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण जे ढवळून निघाले ते ऑपरेशन टायगरच्या नावाखाली म्हणजे ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेसोबत जातील अशी चर्चा होती. पण आता जवळपास ते ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाले का? कारण ठाकरे गटाने व्हीप जो बजावला होता, संसदेत जी बैठक शिवसेना ठाकरे गटांच्या खासदारांची झाली होती त्यावेळी मात्र ओमराजे निंबाळकर हे गैरहजर होते. काल पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागल्यानंतर ते याच निवासस्थानी त्यांच्या परिवारांसह किंवा त्यांच्या निकटवर्तीयांसह दाखल झाले होते. काल स्थानिक जे शिंदेचे शिवसैनिक आहेत ते देखील त्यांच्या स्वागतासाठी इथं होते. संध्याकाळी 6 वाजता जे श्रीरंग बारणे आहेत, शिंदेचे खासदार आहेत मावळचे, त्यांनी देखील ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली होती. म्हणजे आता दोन्ही गटाकडून ओमराजे निंबाळकरांच्या भेटीगाठी सुरू आहेत का? तर 100% सुरू आहेत. तर रात्री उशिरा ठाकरे गटाचे जे 2 आमदार आहेत, कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई, त्यांनी देखील याच निवासस्थानी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली. ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानातून निघतील आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात जो त्यांचा मतदारसंघ आहे तिथे जात त्यांच्या मतदारांशी, त्यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधतील आणि मग माझी राजकीय भूमिका जाहीर करेन असं ओमराजे निंबाळकर हे सातत्याने सांगतात. काल मुंबईत त्यांनी तेच सांगितलं, पुण्यात देखील त्यांनी त्याची पुनरावृत्ती करत 2 दिवसात माझा निर्णय जाहीर करू. पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. महत्वाची अपडेट आपण बघतोय. वरुण सरदेसाई आणि कैलास पाटलांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे. निंबाळकरांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट घेतलेली आहे. महत्वाची बातमी आपण पुण्यातून बघतोय. उभाटाच्या 2 आमदारांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे. सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून सर, पण मनधरणी काय होईल, तिकडे जाऊ नका वगैरे. परत एकदा ओमदादा हे आमच्या पक्षाकडनं एकदा आमदार 3दा खासदार. आजही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले धाराशिवचे खासदार आहेत. त्यांनी राजकारणामध्ये ज्या विषयाकरता उडी घेतली, त्यांनी पहिली निवडणूक लढली तेव्हा ते आमदार झाले, शिवसेनेकडनं 3 वेळा खासदार झाले. त्या विषयाकरता जो अट्टाहास होता त्याचाच निकाल आणि तो निकाल लागण्यानंतर संपूर्ण परिवार निकाल आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. पक्षातून फुटणाऱ्या आमदार खासदारांना तुडवा या बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाची आठवण राऊतांनी केली आहे. तर उद्धव ठाकरेंनीही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोरदार प्रहार केलाय. दरम्यान उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आले असून उद्यापासून ते बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्या बरेचसे आता मी ते पदाधिकारी आलो, बरेचसे शिवसैनिक आहेत की त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी उद्धव साहेब ईशान्य मुंबई मध्ये येणार आहेत. घाटकोपरला येतील, भांडुपला येतील. बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या आदेशानुसार काम केलं, कार्य केलं आणि खासदार म्हणून निवडून आणलं. पण त्याचं श्रेय त्यांना काय मिळालं आपल्याला, त्यासाठी त्याने उद्या भेटीसाठी येत आहेत. सगळ्यांना शिवसैनिकांना भेटणार येत आहेत. नागरिकांनी ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी उद्धव साहेबांच्या विचारांची घेऊन मतदान केलं, त्या मतदारांना देखील काही भेटण्यासाठी ते येत आहेत. आम्ही सगळेच दौरा करणार आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा हे सगळे जे डरपोक लोक पळालेले आहेत किंवा जे पैसे खाणारे लोक पळालेले आहेत तिथे जाऊन जनतेशीच परत संवाद साधणार. कारण ह्या लोकांनाच ह्या जनतेनीच आशीर्वाद दिले होते. आता पुन्हा एकदा तिथे लढाई सुरू होणार. दरम्यान पक्ष सोडून जाणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरे यांनी साथ दिली आहे. उद्धव ठाकरेंचं मन मोठं आहे, ज्यामुळे ते परत येतील त्यांचं स्वागतच, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. 6 खासदारांच्या बंडखोरी संदर्भात ते बोलत होते. दरम्यान ओमराजे निंबाळकरांशी अजून तरी संपर्क झालेला नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. पाहूया. मला वाटतं परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे. जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात. पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार.